मैदानाकडे वळतात, संघांची पावले या मैदानाकडे वळत आहेत. दिवा या शहरातील उसरगर किंग मैदानामध्ये आपण पाहतोय तो हा जागृती चषक 2022 हा महापर्व सर्वप्रथमच या मैदानामध्ये पाहतो या जागृती क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीनं. त्यानंतर काही वेळानंतर आपण दिनदर्शिका हा प्रकाशन होणार आहे. एक्स्ट्रा खेळाडू मात्र पाठवायचा आहे प्लीज, सबस्टिट्यूट खेळायचं पाठवायचं आहे प्लीज. दमामे संघ आणि विठ्ठल रखुमाई देगाव या दोन्ही संघांच्या. देगांव की तरफ से यहाँ पर गेंदबाज तैयार होते हुए कमेंट्री बॉक्स की तरफ से वो गेंदबाजी करेंगे, जबकि बल्लेबाजी मार्ग पर दमामे की तरफ से ओपनर बैटर इस समय मैदान में बल्लेबाजी करते हुए, हालांकि गेंदबाज तैयार होते हुए पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, जबरदस्त स्ट्रोक खेला है, फील्डर वहां पर मौजूद थे लेकिन गेंद को ठीक तरह से कलेक्ट नहीं कर सके थे। हालांकि यहां पर मौका बन सकता था लेकिन कैच भी छूटा है और बल्लेबाज ने इसी बीच 2 रनों को लूटा है। जबरदस्त शुरुआत होते हुए इस समय दमामे टीम के लिए सुंदर. खरं तर हा विकास जाधवचा विकेट होता. विकास जाधवचा विकेट महत्वपूर्ण होता, तर मात्र बॅकविट वर गेला असता दमामे संघ. षटक आहे, पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो मात्र संदीप शिगवण सँडी ज्याला म्हटलं जातं आवडीने, तो मात्र देगाव संघाचा हा खेळाडू. मात्र पुन्हा एकदा चेंडू फेकेल तो विकासला, काहीसा फटकन लेग कट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फसला, शरीर एष्टीवरती आदळला. तत्पूर्वी मात्र पुरेसा वेळ मिळाला. 1 धाव मात्र खात्यामध्ये जोडली गेली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र काढल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. अशा पद्धतीने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत, त्या मात्र 3 बिनबाद 3. इस बार देखा जाए तो फ्लिक करना चाहते थे, बॉटम हैंड का इस्तेमाल करना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे थे, लेकिन यहाँ पर एक कीमती रन आता हुआ. जैसे भी आए रन आने जरूरी है इस समय बल्लेबाजी करने वाली टीम की दृष्टिकोण से देखा जाए तो. गेंदबाज दोबारा तैयार होते हुए इसी ओवर में कमेंट्री बॉक्स वाले छोर की तरफ से वो गेंदबाजी करेंगे. फिलहाल यहाँ पर बल्लेबाज फील्डिंग का मुआयना करते हुए शायद कौन सी एरिया में हमें स्ट्रोक खेलना है उसका वो अनुमान लगाते हुए इसी बीच बल्लेबाज तैयार होते हुए. और देखा जाए तो फिर एक मरतबा शानदार गेंदबाजी का परिचय देखने को मिलता हुआ. बल्लेबाज को पूरी तरह से जकड़ कर रखा था, हाथ खोलने का मौका नहीं मिला और डॉट गेंद आते हुए प्रेशर अब धीरे धीरे यकीनन बल्लेबाज के ऊपर बढ़ सकता है. दोनों भी बल्लेबाज इसी बीच थोड़ा सा डिस्कशन करते हुए चर्चा जारी रहनी जरूरी होती है. अगर क्रिकेट के मैदान में आपको मुकाबला जीतना है तो लगातार चर्चा जारी रहनी चाहिए, किस तरह से स्ट्रोक खेलना चाहिए, कॉन्फिडेंस बढ़ाने की आवश्यकता होती है और यही बात यहाँ पर मैदान के अंदर देखने को मिलते हुए. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो गेंदबाज तैयार होते हुए दमामे संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. इथे नावामध्ये मिसप्लेस होते, प्लीज सहकार्य करायचं आहे. पुन्हा चेंडू मात्र सुंदर चेंडू म्हणावं लागेल, काहीसं गतीमध्ये परिवर्तन म्हणावं लागेल. सर, जर टेनिस क्रिकेट म्हटलं तर गतीमध्ये परिवर्तन फार महत्त्वाचं असतं. जर आपलं टेनिस क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व मिळवायचं असेल, गोलंदाजीला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर गतीमध्ये परिवर्तन फार महत्त्वाचं असतं. आणि ग्रामीण टेनिस खेळाडू ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये गती परिवर्तन येतोच, कारण आपण जर कोकण पट्टा म्हटलं किंवा आपले हे खेळाडू आहेत ते सर्व ग्रामीणमधले आहेत. शेतामध्ये अशा चोंड्यामध्ये खेळणारे हे सर्व खेळाडू अतिशय मेहनतीने खेळतात, ते आपल्याला पाहायला मिळतोय. तो सँडी पुन्हा एकदा क्या बात आहे, यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हुकतोय, पुन्हा समजत नाहीये. हा मात्र चेतन, हा दमामे संघाचा खेळाडू, सलामी बल्लेबाज चेतन. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते, सुंदर अप्रतिम सुरेख चेंडू म्हणावं लागेल. क्षमा असावी, स्वप्नील आहे तो स्ट्राईकला सलामी फलंदाज, नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र विकास. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येते. पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती असेल. जर्सी नंबर 99 सँडी. यकीनन यहाँ पर जो गेंदबाज की भी तारीफ करनी चाहिए मनीष, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तरह से बल्लेबाजों को छकड़ कर रखा है, हाथ खोलने का कोई भी मौका नहीं और अब प्रेशर इस समय बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर क्रिएट होता हुआ. लेकिन देखा जाए तो इस समय डिस्कशन अभी भी जारी है. गेंदबाज का हौसला बढ़ाने का काम बाकी के जो खिलाड़ी है वह इस समय कर रहे हैं. काफी लंबा चौड़ा बॉलिंग रनअप इस समय देखा जाए तो और तो विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार होते हुए सामने वाले छोर की तरफ से तकरीबन यहाँ पर शानदार गेंदबाजी पूरी तरह से विकेटों पर जाकर गिरते हुए ये बड़ा झटका लगा है बल्लेबाजी करने वाली टीम को और यहाँ पर बल्लेबाज डकआउट की तरफ वापस आते हुए. शानदार गेंदबाजी.
समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा लागल्या 3, फक्त 3. सर जर आपण पाहिलं पहिली जर आपण स्पर्धा पहिला सामना पहिल्या सामन्यामधील पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा जमा झाल्या होत्या. आताचा जो आपण सामना पाहतोय एक संत गतीने पाहायला मिळू लागेल. इथे मात्र गोलंदाजाने आपलं वर्चस्व सिद्ध करताना मात्र इथे कामगिरी चोख बजावली आहे. ते मात्र सँडीने अवघ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर 3 धावा देणं म्हणजेच आपल्या संघाला जबरदस्त कामगिरी केलेली पाहायला मिळते आपल्याला. यकीनन यहाँ पर तारीफ करनी चाहिए संदीप की, जिस तरह से उन्होंने पहले ओवर में मनीष गेंदबाजी की थी. अगर उनके गेंदबाजी का पृथक्करण बताना चाहेंगे तो देखिए पहली गेंद के ऊपर 2 रन खर्च किए थे, उसके बाद दूसरी गेंद पर सिंगल आया और लगातार 3 गेंदें डॉट आई थी, जबकि आखिरी गेंद पर विकेट मिला था संदीप को. शानदार नपीतुली गेंदबाजी का परिचय. आमतौर पर पावर प्ले का जो ओवर होता है उसमें शानदार गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता. जब मुकाबला 3 ओवर का हो तो प्रेशर यकीनन बल्लेबाज के द्वारा गेंदबाज के ऊपर क्रिएट होता है. लेकिन इस समय गेंदबाजी करने के लिए कमेंट्री बॉक्स की तरफ से गेंदबाज शायद नए गेंदबाज होंगे. प्रतीक इस समय गेंदबाजी मार्ग पर मौजूद है. देगांव की टीम ने टॉस जीता था और पहले गेंदबाजी करने का फैसला किया था. शो शायद उनका जो डिसीजन है वह इस समय बिल्कुल कामयाबी भरा अभी तक देखने को मिल सकता है. मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है मनीष, लेकिन मन से हारा हुआ इंसान दोबारा जीत नहीं सकता. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में. फिलहाल यहाँ पर गेंदबाज तैयार है. शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, जोरदार प्रहार करना चाहते थे ऑफ साइड की तरफ, बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद को खेला था. फील्डर काफी तेजी के साथ गेंद का पीछा कर रहे हैं, लेकिन गेंद इस समय सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए संभव था. तो बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ इस ओवर का यह पहला शानदार छक्का था. वेल्डन, जबरदस्त बल्लेबाजी का परिचय इस ओवर में. इथे मात्र फलंदाजीचा आणि चेंडूचा मात्र संपर्क होताना पाहायला मिळतोय. पण मात्र समालोचन आणि डीजेचा संपर्क इथे मात्र बॅट कनेक्ट होते, पण मात्र इथे टायमिंग इथे कनेक्ट होत नाही. तो डीजे आणि समालोचनाचा पुन्हा चेंडू जोरदार मारण्याचा फटका होता विकास याचा, पण मात्र फसला आणि चेंडू जागच्या जागी थांबला. भिरकत चक्रीवाणी मात्र चेंडू भिरकत राहिला आणि मात्र एक धाव मात्र रोखू शकलेत नाही ते देगाव संघ. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली एकूण धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. फिलहाल यहाँ पर गेंदबाज तैयार होते हैं. इसी बीच देखा जाए तो ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल किया था. एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर पहले से ही मौजूद थे. जब तक आकर गेंद को फील्ड करते और थ्रो करते गेंदबाज के पास समय था, दोनों भी बल्लेबाजों के पास बड़े आसानी के साथ सिंगल रन पूरा करने का. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 9 रन. फिलहाल यहाँ पर गेंदबाज तैयार होते हुए और इसी बीच यहाँ पर गेंद को पुल करना चाहते थे ऑन साइड की तरफ. टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे थे. संभवतः यहाँ पर गेंद गई थी ऑफ साइड की तरफ. खेलना कहीं और चाहते थे और खेल कहीं और बैठे थे. फिलहाल यहाँ पर रन आने जरूरी है मनीष. आपण पाहिलं तर दुसरं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. ते मात्र प्रतीक भागण्याचं आणि सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. सामना का सुंदर उंच फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू सर आपण म्हटलात की चेंडूची दिशा कुठे मारण्याची होती आणि चेंडू मात्र कुठे जातोय. इथे मात्र सूर्यकुमार सारखी खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळणार का ते मात्र पाहायला मिळणार का. त्याच पद्धतीने जी बॅट जे भिरकावली जाते ते षटकार आणि चौकारांच्या दिशेने, पण बॅटमधून मात्र धावा निघत नाही. स्थिरावलेली थांबलेली धावसंख्या मात्र पाहायला मिळते ते दमामे संघाची. काहीसं जर आपण पाहिलं, जर आपल्याला या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल, जर आपल्याला जर पुढे फेरीमध्ये पदार्पण करायचं असेल तर मात्र टिचून आपल्याला फलंदाजी करावी लागेल. चिरवत शॉट खेळताना मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण धावबाद होईल का, पण जबरदस्त पॉवर प्लेच्या या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण केले तर मात्र सुंदर रोशनने सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरं षटक ही इथे मात्र संपलेलं आहे. ते मात्र प्रतीक भागण्याचं दुसरं षटक समाप्तीवरती नंतर तुम्हा सरवाडा घेऊन जातो धावफलकावरती एकूण धावा लागल्या, जोडल्या जातात त्या धावा. इस समय 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर मनीष. काफी बेहतरीन गेंदबाजी का परिचय देगांव की तरफ से देखने को मिलता हुआ. तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए जिस तरह से आज उन्होंने गेंदबाजी की है. एक छोटे से ब्रेक के लिए रुकते चलते ढीचे की तरफ.
षटक सर संपलेला आहे. 12 चेंडूंचा सामना झालेला आहे. 12 चेंडूंच्या मोबदल्या मात्र धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. त्या एकूण 12 चेंडूमध्ये 12 लागले आहेत. तर पहिलं अजूनही फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत या धाराई जागमाताकडे. तर मात्र तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो मात्र जो फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तो प्रवीण बारे या मैदानावरती दाखल होतोय. आता मात्र या प्रवीणवरती मात्र हल्ला करणं फार कठीण जाईल, पण तितक्याच जोमात आणि एक कौशल्य क्षमता असणारा तो मात्र फलंदाज आहे, सलामी फलंदाज अजूनही मैदानात तो मात्र विकास जाधव. पाहायचं आपल्याला ते पाहावं लागणार आहे आपल्याला, कारण 12 फलकावरती फक्त धावा लागलेल्या आहेत. काहीसं मात्र माफक आव्हान असेल, पण शेवटी क्रिकेट असा खेळ आहे. आपल्याला शेवटचा चेंडू मात्र पाहावं लागणार आहे. पाहूया फिरकीचा जादूगार प्रवीण बारे गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण इस इनिंग की आखिरी ओवर लेकर कमेंट्री बॉक्स की तरफ से वो गेंदबाजी करने के लिए तैयार है. देखा जाए तो यहाँ पर रिवर्स का एफर्ट करना चाहते थे, टाइमिंग बिल्कुल यहाँ पर सही नहीं था. अंपायर इस समय जरूर मुड़े हैं, लेकिन कोई भी इशारा नहीं आता हुआ. शानदार गेंदबाजी का परिचय इस समय प्रवीण बारे की तरफ से तारीफ करनी चाहिए. जिस तरह से उन्होंने आगाज किया इस ओवर का, प्रेशर अब बल्लेबाज के ऊपर क्रिएट हो सकता है, लेकिन इस बार देखिए पुल करना चाहते थे ऑन साइड की तरफ, टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे हैं. तो पूरी तरह से जो गेंदबाज है मनीष, इस प्रतियोगिता में इस मुकाबले का जहां तक सवाल है पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर हावी हो चुके हैं. पहला मुकाबला हमने देखा था कि आज जबरदस्त नागेश ने बल्लेबाजी की थी, महज 13 गेंदों में 37 रनों की शानदार पारी खेली थी. लेकिन इस बार देखा जाए तो जो विकेट है वो गेंदबाज के प्यार में है पूरी तरह से. लेकिन इस बार पुल किया है, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद जाती हुई शायद संभवतः 6 रन के लिए जा सकती है. अंपायर का अभी तक कोई ऑफिशियल डिसीजन इस समय देखा जाए तो 4 रन के लिए गेंद सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस बाउंड्री. जबरदस्त बल्लेबाजी का परिचय. या स्पर्धेमधील हा संत गतीचा जो चाललेला सामना पाहायला मिळाला. काहीसं मात्र क्रिकेट रसिक मात्र इथे थांबलेले, शांत झालेला सन्नाटा पाहायला मिळतोय, कारण सामना तसा आहे संत गतीने चाललेला, धीम्या गतीने. धावपालकावरती धावा मात्र कमी जोडल्या गेल्या. त्या चौकाराच्या माध्यमातून मात्र धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत. त्या एकूण धावा 17. अजूनही मैदानात सलामी जोडी मात्र मैदानात अजूनही दाखल आहे. स्वप्नील आणि विकास हा मात्र अजूनही मैदानात दाखल आहे. स्ट्राईकला आहे तो मात्र चेतन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विकास. एक गडी बाद झालेला आहे. एक गडीच्या मोबदल्यामध्ये धाराई जागमाता या संघाची धावसंख्या. मनीष चेतन ने इसके पहली गेंद के ऊपर एक शानदार चौका लगाया था और अपनी टीम की शायद यहाँ पर वापसी करने की सोच थी, लेकिन इस समय देखा जाए तो जबरदस्त स्ट्रोक दोबारा इसी ओवर में फील्डर वहां पर मौजूद थे. हालांकि प्रयास बिल्कुल जबरदस्त देखने को मिला था, लेकिन अंतिम मोमेंट पर कैच हाथ से फिसल गया था. अगर ये कैच होता तो संभवतः इस प्रतियोगिता का ये बेहतरीन कैच यकीनन देखने को मिल सकता था, लेकिन प्रयास तो काफी जबरदस्त देखने को मिला था. सुंदर असं कमबॅक करताना पाहायला मिळते धाराई जागमाता. आता कुठेतरी मात्र एक उत्साह, एक मात्र आशेचं किरण निर्माण झालेलं आहे या चौकाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र मिड ऑफच्या दिशेने जाईल का चेंडू, जातोय का पाहायचं, पण सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडू खाली वेगाने गाला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी मात्र वाऱ्याच्या वेगाने मात्र धाव पूर्ण केल्या. त्या दोन धावेने मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती, आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव्या जोडल्या जातात त्या धाराई जागमाता संघाच्या. एक गडी बाद 21. मनीष यहाँ पर टॉस जीता था देगांव की टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया था. हालांकि पहला ओवर काफी कमाल का गेंदबाजी हमने देखा था, दूसरे ओवर में भी शानदार गेंदबाजी. हालांकि हर गेंदबाज ने आज नफीतुली गेंदबाजी की है और निर्धारित 3 ओवर का यहाँ पर खेल खत्म हो चुका है. 3 ओवर के खात्मे के बाद दमामे की टीम ने 21 यानी कि 21 रन बनाए. 22 रनों का यहाँ पर टारगेट सेट किया है. तारीफ यहाँ पर प्रवीण की भी करनी चाहिए, जिस तरह से उन्होंने आखिरी ओवर में गेंदबाजी की थी. हालांकि एक बाउंड्री जरूर आई थी, लेकिन उसके बाद पूरी तरह से रनों के ऊपर अंकुश लगाने में वो कामयाब हो चुके थे. वेल्डन, जबरदस्त परिचय गेंदबाजी में देखने को मिल रहा है. जागृति चषक 2022 का ये दूसरा मुकाबला, एक तरफ देगांव तो दूसरी तरफ दमामे की टीम है. धन्यवाद. त्यानंतर आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये आपण जाणार आहोत. खऱ्या अर्थाने असं सोहळा म्हटलंय की अतिथी देवोभव, त्यांचा सन्मान, त्यांचा पाहुणचार आहे फार महत्त्वाचा, आणि भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आहे त्याचा आपण
जतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे या स्पर्धेला खूप मोलाचा साथ दिली, सहकार्य केलेले असे सन्माननीय असे युवकांच्या पाठीशी नेहमीच खंबीर असतात असे सन्माननीय अशोकजी पानकर सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेला खूप मोलाचं असं आर्थिक सहकार्य केलेल्या फरारे गावचे सुपुत्र सन्माननीय नरेशजी जावळे साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मी आयोजक यांना विनंती करतो की सन्माननीय नरेशजी जावळे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. नरेशजी जावळे साहेब. त्यानंतर सर ज्याने मागील पहिल्या सामन्यामध्ये ज्याने लगातार 3 विकेट आणि 4थाही विकेट पटकावून आपल्या नावावरती रेकॉर्ड केला तो मात्र जागृती संघाचा गोलंदाज रंजन. याला अशोक पानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. तर जोरदार टाळी त्याचं आपण स्वागत अभिनंदन करूया रंजन याचं. आणि रंजनला मी विनंती करतो की हा पारितोषिक आपण स्वीकार करायचा आहे. प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो ज्यांच्या हस्तेच इथे जाहीर झालेले आहे ते अशोकजी पानकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रंजन याला 500 रुपयाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. वेलकम रंजन. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रंजन यांच्याकडनं. पहिल्या मॅच मध्ये अष्टविनायक फरारी या संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये तब्बल बॅक टू बॅक 4 विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकललं. त्या रंजनला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आदरणीय अशोकजी पानकर साहेब यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. अभिनंदन रंजन, खूप खूप या ठिकाणी अभिनंदन तुमचं. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसरा सामना देगाव आणि दमामे या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू आहे. नाणेफेकीचा कौल देगाव संघाने जिंकला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा डिसिजन आणि प्रतिस्पर्धी संघाला 21 धावांवरती रोखलेला आहे. 22 धावांचं सेट केलेलं टार्गेट असेल. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना बघायचा या ठिकाणी अटीतटीचा होणार आहे का, कारण ज्यावेळेला दमामे संघ विशेषतः गोलंदाजीसाठी आलेला आहे तो देखील तेवढी टेचून गोलंदाजी करू शकतो. ती जिद्द, ती चिकाटी आणि ती धमक आपल्याला दमामे संघामध्ये देखील मनीष पाहायला भेटू शकते. नक्कीच जर पहिला सामना पाहिला तर 18 चेंडूमध्ये 49 धावा बनवायच्या होत्या आणि दुसरा सामना पाहतोय तो मात्र 18 चेंडूमध्ये मात्र 22 धावा मात्र इथे बनवायच्या आहेत त्या मात्र या देगाव संघाला. आता मात्र जो फलंदाज ज्याला म्हटलं जातं या दरारा नेहमीच्या टेनिसमध्ये ज्याने मिळवला आहे तो मात्र पंकज सावरकर मैदानात दाखल होते. त्याच्याबरोबर मात्र सलामीसाठी मात्र मैदानात दाखल होते तो मात्र प्रतीक बागणे. पंकज स्ट्राईकला असेल तो मात्र प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र हा पंकज सावरकर. आता मात्र पाहायचं 18 चेंडू 22 धावांचं आव्हान असेल. पण शेवटी क्रिकेट असा खेळ आहे, शेवटचा चेंडूपर्यंत आपण निर्णय देऊ शकत नाही आहे. जास्त उशीर घ्यायचा, वेळ घालवायचा नाही, वाया घालवायचा नाही, प्लीज खर्च करायचा नाही आहे, वेळ त्वरित सामने चालू करायचे आहेत. पुढील होणारा सामना असेल त्रिमूर्ती JBG फरारे विरुद्ध सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती करेन की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज त्रिमूर्ती JBG फरारे आणि सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे या दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्वरित कॉल आहे. दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये जर पाहिलं तर 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज मुकाबला क्रीडा रसिकांना पाहायला भेटतो. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेतला दुसरा सामना मैदानामध्ये सुरू असताना देगाव बनप दमामे अशी एक सरळ लढत क्रीडा रसिकांना पाहायला भेटते. आपण जर मनीष पाहिलं तर घर बसल्या असंख्य क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील आपण स्वागत करूया, कारण सर्व क्रीडा रसिकांच्या बहुमोल अशा सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होताना देखील आपण पाहतोय. अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत. एकीकडे देगाव आणि दमामे असे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना या ऐतिहासिक मैदानावरती विशेषतः उसरगरचं हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. नक्कीच हे दोन्ही संघ मात्र अनेक वेळा सामोरे आलेले आहेत अशा या मैदानामध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रत्येकाला प्रत्येक संघाचा अनुभव देखील आहे. पण मात्र प्रत्येक वेळी मात्र खेळ हा वेगळा इथं होत असतो. परफॉर्मन्स फार महत्त्वाचा असतो. आता मात्र स्ट्राईकला आहे तो मात्र प्रतीक बागणे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र जो षटकांचा बादशाह ज्याला म्हटलं जातो तो पंकज सावरकर. इथे ज्यांचं या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली असे युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय गणेशवाडी ग्रामविकास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय
अनिलजी फिलसे साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जागृती मित्रमंडळाचे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जगन्नाथजी पानकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते सन्माननीय अनिलजी फिलसे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळण्यासाठी सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळत आहेत त्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. मित्रांनो जाऊया पुनश्च एकदा मैदानाकडे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज, समोर आहे तो फलंदाज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मोठा प्रहार खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. दुसरी धाव देखील ऑन स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावला जातोय. गोलंदाज या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला तेवढंच थोडंसं उत्तर फलंदाजीकडनं देखील दिलं जाते. 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळेचा चेंडू पुनश्च एकदा सुरेख टाकला जातो. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट केला आणि चेंडू थेट गेलेला आहे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते विशेषतः दमामे संघाकडून. नक्कीच कोणताही युद्ध म्हटलं जातं किंवा क्रिकेट म्हटलं जातं की संघर्ष आलाच. तो संघर्ष करताना मात्र इथे प्रतिस्पर्धा चोखोत्तर देताना मात्र दमामे संघ गोलंदाजी मार्गवरती इथं मात्र गुदगुळे करत चेंडू मात्र सर्कलमध्येच थांबतोय. पॉवर प्लेचं षटक आहे दमामे संघाकडून आणि मात्र आपण धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धाव्या अजूनही जोडल्या जातात. एकूण धावसंख्या झाली आहे त्या तीन धावा अजूनही धावफलकावरती आहेत आणि धावांचा पाठलाग करायचा आहे तो 18 चेंडूमध्ये 22 धावा. गोलंदाजी मार्गवरती आहे तो मात्र चेतन दमामे संघाकडून. पहिलं चैतन्य अशी वातावरण निर्माण करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण टिचून गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळतोय तो चेतनच्या माध्यमातून. तन्मय रेवळे आपल्याला विनंती आहे आपण कॉम्बो बॉक्स मध्ये यावेळेला चेंडू भिरकावलाय. सीमारेषेच्या बाहेर संभवता जातोय का बघायचं आहे. नाही आहे परंतु या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल दमामे संघाकडून पकडलं जातं. वेल डन. दॅट्स अ सुपर आणि आउटस्टँडिंग कॅच. एकदा टाळ्या तर वाजल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. अतिशय सुरेख झेल. जबरदस्त कमाल कॅच जबरदस्त. या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच ज्याला झेल म्हटलं जातं तो मात्र कॅचेस विन द मॅचेस ज्याला म्हटलं जातं तो समीकरण मात्र आज आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जो मोठा झटका मिळतोय देगाव संघाला. इथे मात्र षटकांचा बादशाह नाराज होऊन बॅक टू द पॅव्हेलियन पंकज सावरकर. मोठा झटका. परंतु मनीष कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. ज्या पद्धतीने त्याने झेल पकडला अतिशय सुरेख असे कॅच आपल्याला पाहायला भेटते. वेगाने धावला तो उजव्या बाजूला आणि त्यानंतर जजमेंट देखील प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाली. वाह काय झेल पकडलाय. कौतुक मनीष त्याचं करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने झेल पकडला आणि मोठा धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे देगाव संघाला. देगाव संघ इथून बॅकफुटवरती गेलाय का हे पुढच्या काही चेंडूमध्ये मात्र नक्कीच क्रीडा रसिकांना पाहायला भेटेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा देखील एक स्टार खेळाडू. चमचमता सितारा म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. 21 धावा बनवल्या प्रथम फलंदाजी करत असताना दमामे संघाने 22 धावांचं सेट केलेलं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना या चेंडूवरती अतिशय सुरेख झेल पकडला गेला दमामे संघाकडून. मोठा धक्का मोठा हादरा बसलाय तो देगाव संघाला. त्यांचा आक्रमक असा जो फलंदाज होता सुपर सिक्सर मारण्याची ज्याच्याकडे क्षमता होती तो फलंदाज डकआउटच्या आश्रयाला परतलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. डावखुरा फलंदाज याच्याकडनं खूप मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. रोशन आपल्याला पाहायला भेटतोय. आपल्या संघाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू भिरकावला ऑनसाइड रिचार्ज मध्ये. संभवतः क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 22 धावांचा पाठलाग करताना आपल्याला देगावचा संघ आतापर्यंत केवळ 4 धावांपर्यंत पोहोचलेला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी दमामे संघाकडून आपल्याला बघायला भेटतंय. कौतुक करावं लागेल ते दमामे संघाचा मनीष. सुंदर असा गोलंदाजीचा नजराणा. तितकाच मात्र टिचून भेदक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं तो मात्र चेतन आपल्या गोलंदाजी मार्गवरती. सर आपण पाहिलं तर देगाव संघाची सुद्धा ज्या गोलंदाजी करताना मात्र दमामे संघाची धावपालकावरती पहिल्या षटकामध्ये 3 धावा मात्र धावपालकावरती लागल्या होत्या आणि त्याला प्रतिउत्तर देताना मात्र दमामे तितक्याच जोमाने पुन्हा एकदा मात्र लेग साईडला माझ्या चेंडू जाईल का क्षेत्ररक्षकाकडे. जातोय 1 बॉल 2 बॉल्स खाणीत चौकार. नक्कीच या ठिकाणी अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 13 आयर दुरुस्त आयर या युक्तीप्रमाणे आपण जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग रिसन मध्ये चेंडूला खेळून काढलं. पॉवर प्लेचं षटक होतं
नोमॅन्स लँड एरियामध्ये चेंडूला खेळून काढला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. अतिशय चांगलं कमबॅक आपल्याला फलंदाजीमध्ये देखील पाहायला भेटते देगाव संघाकडून. पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि अतिथी देवोभव या कक्षामध्ये वळतो. आता ज्यांचं आगमन झालेले असे दापोली तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान आदर्शस्थान जे समाजसेवक सन्माननीय RP जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच या ठिकाणी मनीष अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या दरम्यान इथे दाखल झालेले देखील पाहायला भेटत आहेत. हमारे महफिल में मेहमान बड़े उम्मीद से आते हैं, स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं, तहे दिल से वेलकम, हार्दिक स्वागत है. जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी कोणावरती जबाबदारी दिली जाते हे बघणं फार महत्त्वाचं असेल. याच्यानंतरचा सामना त्रिमूर्ती JBचे फरारे संघनायक योगेश जाधव तर प्रतिस्पर्धी संघ असेल सह्याद्री क्रिकेट संघ जाधववाडी उनवरे या 2 तुल्यबळ संघांमध्ये ह्याच्यानंतरचा सामना पाहायला भेटेल. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे संघ पार्टिसिपेट झालेले आहेत त्या संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. दरम्यान या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 22 धावांचं विजयी उद्दिष्ट आहे ते देगाव संघाच्या समोर आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला 8 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत आणि उर्वरित उद्दिष्ट गाठण्यासाठी फलंदाज सज्ज होतील. आता गोलंदाजी मार्गवरती मात्र दमामे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र सागरला पाहायचा आहे कारण सागरच्या समोर असणार आहे तो डावखुरा फलंदाज रोशनचं जर आपण पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये उत्तम फलंदाजी केली होती. डावखुरा फलंदाज मात्र ह्या मैदानावरती सरस ठरलेला आहे पण मात्र पंकजचा मात्र माघारी परतलेला आहे. 1 विकेट गमावं लागलेला आहे तर मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती मात्र या रोशनच्या खांद्यावरती. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती तो सागर सुंदर असं लेग साईडला मारले चेंडू इथे अपील केलं दाद मागले आकाशाकडे बोट आणि माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा मोठा झटका देगाव संघाला रोशनच्या रूपाने. सुरुवात गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज याच्याकडून दमामे संघाचं कौतुक करावं लागेल कारण उर्वरित असून देखील 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ज्या धावा डिफेन्स करायच्या आहेत त्या धावा डिफेन्स केल्या जातात का बघणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर संभवतः सागर गोलंदाजी मार्कवरती आहे. माणसाचं व्यक्तिमत्व नेहमी सागरासारखं असावं, ना भरतीचा गर्व ना होटीची लाज, अथांग आणि विशाल असं व्यक्तिमत्व सागराचं. दरम्यान इथे सागर गोलंदाजीसाठी आलाय. कॉमेंट्री बॉक्स एडकडनं तो गोलंदाजी करेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 11 नंबरची जर्सी परिधान केलेला ज्याच्यावरती खूप मोठी दारोमदार असणार आहे. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर संभवतः देगावरती प्रेशर निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटते ते दमामे संघाकडून. नक्कीच काहीसं रोमहर्षक जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय एक चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय कारण दोन्ही तुल्यबल संघ आहेत. इथे मात्र विकेटचं पतन होताना रोशन माघारी परतला, पंकज माघारी परतला. आता मात्र त्याची जबाबदारी घेऊन जातोय तो अष्टपैलू खेळाडू फिरकीचा जादूगार प्रवीण बारे आणि पुन्हा सागर गोलंदाजी करेल. तो मारतोय बिग हिट जाईल का जातोय बिग षटकार. जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी वैर करायचा नाही हे सांगताना मात्र प्रवीण बारे जबरदस्त बिग हिट मॅन षटकार. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकाराने सामन्याचं चित्र बदलवलं मनीष. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर संभवतः 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता होती परंतु दणदणीत सनसनीत षटकार आला आणि सामन्याचं चित्र मात्र बदलताना आपण पाहतोय. अर्थातच वाटलं होतं की जो गोलंदाज सागर आहे ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली होती प्रेशर क्रिएट करेल परंतु जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेला होता संभवतः पॅव्हिलियनमधून सेट होऊन गेला. चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागला. मोठा घणाघाती प्रार आणि षटकार मारला. सद्यस्थितीमध्ये 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता देगाव संघाला.
नक्कीच काहीसं समीकरण बदललेलं आहे. समीकरण बदलायचं जसा चेंडू षटकाराला एका षटकाने जसं म्हणतात ना की आपण पेशंटला जसं व्हेंटिलेटर लावल्यानंतर एक संजीवनी प्राप्त होते, तसं एका षटकाराने मात्र या सामन्याला एक संजीवनी प्राप्त झाली आणि एक रोमांचक इथे निर्माण झाला. पुन्हा सागर गोलंदाज इतका चेंडू फक्त ढकलून सन्मान करण्याचा प्रयत्न होता, ढकलून देण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम चेंडू फेकला तो सागरने, कमबॅक केलं या चेंडूवरती मात्र आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि मात्र अजूनही धावसंख्या मात्र धावफलकावरती धावा अजूनही आहेत त्या 14 आणि विजयासाठी आवश्यक धावा आहेत त्या मात्र 8. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा चांगलं कमबॅक गोलंदाज यांच्याकडनं. परंतु यावेळेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांना स्क्वेअर म्हणून डिक्लेअर करावं लागतं. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडत असताना थोडंसं प्रेशर दबाव स्पष्टपणे गोलंदाज सागर याच्यावरती दिसत असताना पहिला चेंडू त्याने अप्रतिम हाताळला. तदनंतर मात्र जो फलंदाज आहे त्याने एक जबरदस्त मोठा स्ट्रोक मारला आणि त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी सागर याच्याकडून. परंतु यावेळेला मोठा फटका खेळला ऑन साईड रिझनमध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बघूया चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय का. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. संभवतः तिसऱ्या धावेचा प्रयत्न डावचीतचा प्रयत्न होऊ शकला असता, परंतु सुरक्षित पद्धतीने दोन्ही फलंदाज 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत आणि वेगाने हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपण जर बघितलं तर सातत्यानं टाळ्यांचा आवाज आपणापर्यंत पोहोचतोय. त्याचं कारण आहे देगाव संघाचे जे फलंदाज आहेत ते मात्र दृढ निर्धाराने बॅटिंग करतायत आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात आहेत. दरम्यान या स्पर्धेमध्ये जे संघ खेळत आहेत त्या सर्व संघाच्या कॅप्टन्सना एक विनंती आहे, आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले सर्व संघ आणि त्या संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. यावेळेचा चेंडू सुरेख टाकला, ऑन साईडला भिरकवायचा आहे, परंतु टायमिंग संभवता प्रॉपर होऊ शकलेला नाही आहे. सिंगल धाव नक्कीच भेटेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. आपण जर बघितलं धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 19 झालेल्या आहेत, केवळ औपचारिकता बाकी आहे. 22 धावांचं सेट केलेलं टार्गेट म्हणजे असून देखील 3 धावांची गरज आहे. सामना मात्र थोडासा एकतर्फी होताना या षटकामध्ये पाहायला भेटतोय. सागर ज्याने सुरुवात मात्र दमदार केली, परंतु ती चांगली सुरुवात तो शेवटपर्यंत मेंटेन ठेवू शकलेला नाही आहे. संभवतः 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा भिरकवायचा ऑन साईड रिझनमध्ये मनीष अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये संभवतः शेवटच्या चेंडूवरती. नक्कीच दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती लागलेली आहे, जोडल्या गेल्या 2 गडी बाद 19 धावा आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 पावले मात्र दूर आहेत मात्र देगाव संघ. आपण म्हणतो की इम्पॉसिबल आपण या शब्दाकडे जशा कोणत्या दृष्टीने पाहतोय त्याच्यावरतीच आपलं यश आणि अपयश डिपेंड करतं. तेच मात्र या देगाव संघाच्या खेळाडूने प्रवीणने मात्र तो चमत्कार करून दाखवला आहे. चमत्कार करून दाखवला तो मात्र प्रवीण अजूनही मैदानात आहे. विजयाची मात्र तो सलामी विजय खेळेल तो प्रवीण आणि आता मात्र एक निर्णायक षटक घेऊन येतोय तो दमामे संघाचा गोलंदाज स्वप्नील. मनीष या ठिकाणी तू चर्चा केलीस इम्पॉसिबल हा शब्द त्याचा अर्थ आहे अशक्य, परंतु या शब्दाची जर फोड केली तर तो सांगतो आय एम पॉसिबल म्हणजे शक्य होऊ शकतं. एखाद्या घटनेकडे एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय त्याच्यावरती त्याचं यश आणि अपयश निर्धारित असतं. यावेळेला संभवतः औपचारिकता बाकी. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. थोडंसं आपण बघितला तर लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईड रिझनमध्ये डीप पाईन लेग रिझनला चेंडू खेळला. यावेळेला धावचीची संधी संभवत आहे आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. सिंगल धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नास फलंदाज मात्र डकआउटकडे परतला जातोय. मोठा झटका. ऐकूया ढिचेवरती एक मधुर संगीत. यावेळेला 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच वेळेला ग्रुप डिस्कशन मैदानामध्ये सुरू आहे. पंचांना विनंती आहे फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिनदर्शिका प्रकाशन हा सोहळा देखील आपण आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम देखील संपन्न करायचा आहे. त्याच्यामुळे हे जे सामने आहेत ते निर्धारित वेळेमध्ये संपतील याची दक्षता पंचांनी देखील घ्यायची आहे. आपला देखील रोल फार महत्त्वाचा आहे. दोन्ही पंचांना विशेषतः एक नम्रतेची सूचना असणार आहे. 5 चेंडू
2 धावांची आवश्यकता, विजयासाठी 22 धावांचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मनीष 20 धावा स्कोर बोर्डवरती पूर्ण झालेल्या आहेत. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 2 धावांची गरज आहे. संभवतः औपचारिकता बाकी आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं थोडंसं डिफिकल्ट असेल की कोणता संघ सामना जिंकू शकतो. याच्या नंतरचा होणारा सामना असेल त्रिमूर्ती JPJ फरारे आणि सह्याद्री क्रिकेट संघ जाधववाडी उनवरे. दोन्ही संघांना विनंती आहे, आपल्या खेळाडूंची यादी आहे ती कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. यावेळेला चेंडू भिरकावला ऑफसाईडमध्ये, वेगाने चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना आणि यावेळेला 2 धावांची आवश्यकता असताना 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. हा जल्लोष, हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला भेटते ते देगाव संघाचं. वेल्डन देगाव संघ, आपण या स्पर्धेच्या पुढील राऊंडसाठी क्वालिफाय झालेला आहात. तर दमामे संघ तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनीष दमामे या संघाने देखील खूप चांगला खेळ सादर केला आणि क्रीडा रसिकांचं लक्ष देखील त्याने वेधून घेतलेलं आहे. तुमचा देखील मनपूर्वक आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवाचे युवा अध्यक्ष सन्माननीय विशालजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच सद्गुरू मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय काशीनाथजी मोरे, दिनेशजी मोरे आणि सर्व सहकारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.